वांगचुक हे अतिशय उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणायला पाहिजे. त्यांना खरं तर ते इंजिनियर आहेत, पण त्यांनी ज्या ज्या गोष्टी देशासाठी केल्या होत्या त्या मुद्दाम मी सुरुवातीला सांगणार आहे. कारण भारतीय सैन्यासाठी त्यांनी गलवान व्हॅलीमध्ये जिथे -15 टेम्परेचर असतं तिथे त्यांनी त्यांच्यासाठी घरं बनवली, ज्या घरांच्या आत टेम्परेचर +15 राहील, म्हणजे 30 डिग्रीचा फरक पडेल असं त्यांनी घरं बांधली. त्यांच्यासाठी ऑक्सिजन वाढवायला त्यांनी उपक्रम राबवले, आर्टिफिशियल ग्लेशियर्स तयार केले. अशा या व्यक्तीला त्रास देऊन, म्हणजे खरं तर त्यांच्यावर उपोषणाची पाळी यायलाच नको होती. पहिल्याच दिवशी खरं तर सरकारने बोलवून त्यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित होतं, पण पहिले 4-5 दिवस त्यांनी काही केलं नाही, 10 दिवस केलं नाही, 20 दिवस केलं नाही, आणि तब्बल 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही. इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना ज्यांना संवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. मी आज मुद्दाम हे म्हणावं असं वाटतंय की सज्जन माणसं असती, ज्यांना हृदय असतं, अशा माणसांनी तात्काळ त्यांच्याशी चर्चा केली असती. पण तसं न करता त्या मुलांना, त्या सोनम वांगचुकांना इतके दिवस त्रास दिला, आंदोलन करू दिलं, मग गपचूपपणे PIL करून घेतलं, कोर्टाच्या ऑर्डर्स घेतल्या की वेळ पडली तर तुम्ही त्याच्यात इंटरव्हीन करा असं सांगण्यात आलं. आणि ते इंटरव्हेन्शन हे आज सकाळी 7 वाजता जबरदस्तीने त्यांना तिथं उचलून नेऊन तिथे अभिजित डिपकेला देखील सरकारने डिटेन्शन करून त्याला रस्त्यातनं फरफटत नेलं, त्याला मारलं. काय सरकार आहे, काय सरकार आहे. पूर्वीच्या काळात निदान एक उपोषणांना, आंदोलनांना एक काही मान असायचा की सरकार येऊन बोलणी करायचं. आता या सरकारला काहीच पडली नाहीये. हेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात केलं, हेच त्यांनी त्या फिमेल रेसलर्स होत्या, त्या विनेश फोगाट वगैरे, त्यांच्याबरोबर देखील हेच केलं. ब्रिजभूषणांवर कुठलीही कारवाई केली नाही, आणि तसंच हे तिसऱ्यांदा आता या सरकारने केलंय. हे भावनाहीन, निष्ठूर, असंवेदनशील सरकार आहे. आणि त्यांचे रिपोर्ट्स सगळे योग्य होते. माझ्याकडे त्यांचे सगळेच्या सगळे ECG रिपोर्ट आहेत, ब्लड रिपोर्ट्स आहेत. हो, फास्टिंगमुळे जे जे खाली येतं ते त्यांचं आलं होतं, पण गेले 8 दिवसाचे रिपोर्ट, हा 11 तारखेपासूनचा रिपोर्ट आहे माझ्या हातात. त्यांचं ब्लड प्रेशर ठीक होतं, जे 11 तारखेला होतं ते आत्ता होतं. मग असं काय झालं की त्यांना तात्काळ तिथनं उठवण्यात आलं? त्याचं कारण पार्लमेंट सेशन 20 तारखेला सुरू होणार, तिथे आपल्याला कुठलाही मोर्चा नको, आपल्याला कुठलीही गडबड नको, म्हणून तुम्ही जगा, तुम्ही मरा, काही फरक पडत नाही. मुलांची 21 मुलांची आयुष्य संपली, त्यांना काही फरक पडत नाही. पण आमचा इगो महत्वाचा, तुमचं अस्तित्व महत्वाचं नाही, हे या सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पण मला असं वाटतंय, मी आता अभिजितशी बोलणार आहे, तो सध्या त्या परिस्थितीत नाहीये, पण आत्ताच्या घटकेला गीतांजली, ज्या सोनम वांगचुकांच्या पत्नी आहेत, त्या तिथे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांना नुसतं सांगण्यात आलंय की पोटॅशियम ड्रॉप झालंय, रिपोर्ट मागितला, दिला नाही, त्यांचा फोन काढून टाकला, त्यांना कुणाशी बोलू दिलं नाही, म्हणजे वांगचुकांशी तर दूर. तर त्यांनी अतिशय फर्मपणे सांगितलंय की कुठलाही ड्रिप लावायचं नाही, कुठलाही त्यांना काही लावायचं नाही, औषधं चालू करायची नाहीत, कारण त्यांना विलिंगली जे करायचंय ते त्यांना करून दिलं गेलं पाहिजे, असं वांगचुकांच्या पत्नी म्हणतायत. पण तसं होऊ दिलं जात नाहीये. आत्ताच्या घटकेला त्यांच्या ऍडव्होकेट्सना, डॉक्टर्सना, कोणालाही आत जाऊ दिलं जात नाहीये. सगळेच्या सगळे, म्हणजे खरं तर त्यांची देखरेख ठेवणं सुरुवातीपासनं हे सफदरजंग किंवा एम्स त्या तिथल्या हॉस्पिटलचं काम होतं. तेव्हा केलं नाही, तेव्हा नाशिकचे एक डॉक्टर नितीन दिघे ते त्यांची काळजी घेत आहेत. पण आज मात्र त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाहीये. सफदरजंगमध्ये त्यांना कम्प्लिटली कट ऑफ करून टाकलंय. तर मी म्हणेन की 20 तारखेला
मोर्चा हा झालाच पाहिजे, अभिजितने तो केलाच पाहिजे, सगळ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे ठाकरे बंधूंसारखा पाठिंबा नाही, कारण ठाकरे बंधू घर बसल्या पाठिंबे देत राहतात. त्यांना कुठे जायला, म्हणजे जर माझ्यासारखी व्यक्ती 2 वेळा तिकीट काढून दिल्लीला जाऊ शकते, तर ठाकरे बंधू घर बसल्या जर पाठिंबे देत असतील आणि नुसतंच माध्यमांशी बोलत असतील तर हा राजकीय मुद्दा नाही. तुमच्या मुलांना निदान अमित आणि आदित्य हे दोघं तरी जाऊ शकत होते, पण ते करणार नाहीत, कारण त्यांना सगळे राजकीय मुद्दे आहेत. आणि पूर्वीसारखं आता आंदोलनाला आणि उपोषणाला जो हवा तो मान मिळत नाहीये. म्हणून मला असं वाटतं आताच्या घटकेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. तर का झाला पाहिजे? कारण ह्या देशात संपलेली अकाउंटेबिलिटी पुन्हा आणली पाहिजे. जर पेपर लीक वर्षानुवर्ष होत आहेत, सगळ्या परीक्षांचे होत आहेत, तर त्या मंत्र्यांनी राजीनामा देणं, त्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. पण तसं आता होताना दिसत नाहीये. त्याच्यावर सगळ्या लोकांनी, त्या नीटची 22 लाख जी मुलं होती त्या मुलांनी आंदोलनं केली पाहिजेत, त्यांच्या आईवडिलांनी केली पाहिजेत, कारण ही परिस्थिती त्यांच्या घरात आहे, उद्या तुमच्या घरात होईल. पण ही होऊ नये यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. मला आत्ताच्या घटकेला एवढंच सांगायचंय. कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. अभिजित दिखेलचे आई वडील आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. ते म्हणतात की ज्याला कुटुंब मूल नाही असा व्यक्ती निवडून दिला. नाही, मी पर्सनल टिप्पणी नक्कीच करणार नाही, पण मला असं वाटतं हा त्यांच्या मनातला राग आहे आणि त्यांना कुठेतरी वाटत असेल की त्यांचा मुलगा, जो पहिलं आंदोलन त्यांनी 6 जूनला केलं, आज आता 18 जुलै आहे, तोपर्यंत जर कोणा सरकारला नुसतं भेटावंसं पण वाटत नसेल तर हे लोकशाहीतलं सज्जन लोकांचं सरकार नाही, नक्कीच नाही. असं पेटायला नको, कारण सगळी आंदोलनं जी आहेत ती आपण शांततापूर्ण करणं गरजेचं आहे. ती माणसं तशी आहेत म्हणून आपण तसं वागू नये. मला असं वाटतं की आंदोलन हे नेहमी शांततापूर्णच झालं पाहिजे आणि तसंच ते करतील. कारण हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी 3 दिवस मी स्वतः आशुतोष, सौरभ आणि यांच्याबरोबर कॉल घेतला आणि त्यांना सांगितलं होतं की आपलं संविधान महत्वाचं, आपल्या आता झेंडा हवा आणि आपलं अतिशय शांततापूर्ण आंदोलन झालं पाहिजे, जे त्यांनी तसंच केलं. आता सुद्धा पोलिसांचा एवढा मोठा ताफा त्याला फरफटत नेलं, राग होता त्याच्या मनात, तरी पण तो अतिशय संयमाने बोलला. त्याबद्दल खरंच त्याचं अभिनंदन. खरं तर जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं त्यानंतर आता विरोधकांचा वाढता पाठिंबा त्यांच्या आंदोलनाला दिसत होता. त्यांनी वक्तव्य देखील केलं होतं की 20 तारखेपर्यंत मी माझी तब्येत सुधारेल, कारण का 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होते. त्या आधीच सरकारने घाबरून त्याला उचललं का? नाही, त्या सरकारला ना हृदयच नाही. त्यांच्यापैकी जेवढे त्यांचे मिनिस्टर्स आहेत ना, ते कोणाच्या ताकदच नाही की ते 1 दिवसाचं सुद्धा आंदोलन किंवा उपोषण करू शकतील. 1 दिवस पण नाही बसू शकणार. मला खरंच सांगावं, अमित शहानी 1 दिवस अमित शहानी उपोषण करून दाखवावं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते सुद्धा त्यांना जमणार नाही. तर जो माणूस 20-20, 21-21 दिवस उपोषण करतो आणि का, तर आपली एज्युकेशन सिस्टम सुधारावी म्हणून, त्याच्यासाठी त्या माणसाने केलं, तर त्याला सुद्धा तुम्ही बोलण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटत नाही. इतकी जी मगरुरी आहे ना, त्यांच्या मनात डोक्यात गेलेला माज आहे ना, त्यांना पक्ष फोडायला वेळ आहे, राष्ट्रवादीशी बोलायला वेळ आहे, एकनाथ शिंदेशी बोलायला वेळ आहे, पण सोनम वांगचुकांशी बोलायला वेळ नाही. हे त्यांचा मगरुरी, त्यांचा अभिमान, त्यांचा गर्व, 1 दिवस ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 19 जुलै रोजी शिवतीर्थावरती का, कशासाठी? नाही, सगळ्यांनी एकत्र या. तर तुम्ही तिकडे जाणं एकत्रपणे, इथे राहून तुम्हाला का सगळी आंदोलनं करायची आहेत? तुम्हाला इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला जाता येतं, मग आंदोलन स्थळी जायला काय प्रॉब्लेम आहे? सोनम वांगचुक यांचे वडील सुद्धा जेव्हा आंदोलनावर आधी बसले होते, असंच उपोषण लडाखसाठी त्यांच्या वडिलांनी केलं होतं. इंदिरा गांधी स्वतः फ्लाईटनी जाऊन त्यांनी उपोषण सोडवलं होतं. आणि हे आपले सो कॉल्ड पाठिंबा देणारे अगदी बांद्र्याच्या ईस्टमध्ये कलानगरला बसून पाठिंबा देत असतील, तसं होत नाही. तुमचं राजकारण फक्त घरात बसून चालणार नाही. पाठिंबा द्यायचा असेल, लढायचं असेल तर तुम्ही दिल्लीत जाणं अपेक्षित होतं. इतर सगळे नेते दिल्लीत जाऊन त्यांना भेटले, तर तुम्ही काय म्हणजे कशाची वाट बघताय? का तुम्हाला फक्त हा राजकीय मुद्दा असेल? मला याच्यात काहीच अर्थ वाटत नाही. एनिवेज, म्हणणं असं आहे की
उपचार करण्यासाठी आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन आणि कुठले उपचार, पण असं काय बदललं? कारण काल रात्रीचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत, काल रात्रीपर्यंत काहीच बदललं नव्हतं. तुम्ही म्हणता तुम्ही ब्लड टेस्ट केली, तर ते रिपोर्ट दाखवा ना बायकोला. का दाखवत नाहीयेत ते रिपोर्ट? न दाखवता त्यांना नुसतं सांगितलं की पोटॅशियम ड्रॉप झालंय. किती ड्रॉप झालंय, काय झालंय, बायकोला सांगण्याची गरज नाही वाटत. आणि नुसता चाललंय ते आत्ताच्या घटकेला फक्त नाटक चाललंय. यांना कोणालाच काही पडली नाहीये. त्यांना फक्त 20 तारखेला इथे मोर्चा येऊ नये, आता उचला आणि घाला बस, आणि हे आंदोलन मिटवून टाकायचं. कारण त्यांच्या हातात ताकद आहे, त्यांच्या हातात पोलीस आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच हे करण्यात आलं. नक्कीच प्रश्नच नाहीये त्याच्यात. आज अमित ठाकरे दिल्लीला गेले जंतर मंतरवर, मात्र तिथे सोनम वांगचूक नाहीये. मात्र त्यांनी अभिजित टिपकेंची भेट घेतली, तिथे समर्थन देण्यासाठी ते दिल्लीला पोहोचले. फार लवकर त्यांना ते कळलं की आपण गेलं पाहिजे. अगदी 21 दिवसाची वाट बघत होते, पण आज गेलेत तर त्यांचं अभिनंदन म्हणायला पाहिजे. आणि तिथे राहा, 20 तारखेपर्यंत राहा, त्या मोर्चाला देखील उपस्थित राहा आणि वडिलांनाही घेऊन जा. वडील काही तितके म्हातारे झालेले नाहीयेत तुमचे.